नमस्कार, मी शेख या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेली सामाजिक न्याय संघर्ष यात्रा नागपूर येथून 18 जुलै रोजी निघाली असून ती मुंबई येथे 16 ऑगस्टला पोहोचणार आहे। आज नांदेड मधील नमस्कार चौक येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचा सत्कार करण्यात आला। नमस्कार चौक ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली असून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले। या संघटनेकडून एससी आरक्षणाचे वर्गीकरण, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यावा व मागास, दलित स्त्रिया, अल्पसंख्याकांवर वाढणारे अत्याचार यावर आळा घालावा अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्या आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारकडे मांडू असे या संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी सांगितले। ही रॅली पुढील प्रवासासाठी लातूरकडे निघणार आहे व 16 ऑगस्टला मुंबई येथे पोहोचणार आहे। सामाजिक न्याय संघर्ष यात्रा नागपूरहून निघालेली आहे। ही यात्रा प्राध्यापक भरांडे सर यांच्या लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेतर्फे घेण्यात आलेली आहे। आता आपल्यासोबत भरांडे सर आहेत, आपण त्यांना या संघर्ष यात्रेनिमित्ताने विचारूया। लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात यावा, अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ ब क असं वर्गीकरण करण्यात यावं, हे विषय घेऊन 18 जुलै साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं 18 डिसेंबर 2015ला नागपूर हिवाळी अधिवेशनावर नांदेड ते नागपूर अशी पदयात्रा गेली होती आणि त्या मोर्चावर सरकारकडून प्रचंड लाठीचार्ज करून आमच्या वंचितांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। ज्या ठिकाणी आमचं रक्त सांडलं त्या मोहिनी कॉम्प्लेक्समधून ही यात्रा सामाजिक न्याय संघर्ष यात्रा म्हणून प्रारंभ करण्यात आलेली आहे। बाबासाहेबाला अपेक्षित असलेला समाज या देशामध्ये अजूनही तयार होण्यासाठी जो लागणारा अवकाश आहे, जी संधी आहे ती उपलब्ध होत नाही आणि म्हणून या ठिकाणचा जो वंचित समूह आहे मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या बाहेर फेकला जातो आहे। त्याला रोजगार नसल्या कारणामुळे त्याच्या इच्छेविरुद्ध काम करावं लागत आहे। शारीरिक कष्टाशिवाय त्याला कोणताही या ठिकाणी जगण्याचा पर्याय उपलब्ध नाही, म्हणून त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे। या ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये जे काही शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, ज्या व्यक्तीच्या खिशामध्ये पैसा आहे त्यालाच या ठिकाणचं दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळू शकते, कौशल्य आधारित शिक्षण मिळू शकते। मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या समूहाचं काय? त्या समूहाला शिक्षण घेता येऊ नये का? अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी या सामाजिक न्याय यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकारसमोर मांडत आहोत। आणि शिक्षणापासून दूर गेलेला समाज या ठिकाणी गुलाम म्हणून जगतो आणि गुलाम माणसाचे प्रश्न या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत जातात। हे प्रश्न राज्यकर्त्याच्या अजेंड्यावर असावेत। शेतकऱ्यांनी संप केला, 35,000 कोटीचं कर्ज माफ झालं, परंतु अण्णाभाऊ साठे मंडळावरचं कर्ज आहे ते अर्थात बंद आहे 3 वर्षापासून। महात्मा फुले मंडळामधून कर्ज घेतलेले काही आमचे मागासवर्गीय बांधव आहेत त्यांच्या कर्जमाफीचं काय? बंद पडलेल्या अण्णाभाऊ साठे मंडळाचं काय? रविदास मंडळाचं काय? ओबीसी मंडळाचं काय? ही सगळी महामंडळं अर्थात बंद स्वरूपामध्ये आहेत। कोणत्याही स्वरूपाचे कर्जाचं वितरण नाही। ती मंडळं कधी चालू करणार आहात? त्या मंडळावरची कर्जमाफी कधी करणार आहात? आमच्या रोजगारात, तरुणांच्या रोजगाराला शिक्षण कधी देणार आहात? हे प्रश्न आम्ही राज्यकर्त्यांसमोर प्रामुख्याने मांडणार आहोत। आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। नमस्कार।